आज जो मी व्हिडिओ बनवते ना, तो व्हिडिओ ॲक्च्युली मी बनवणार नव्हती, पण मला असं वाटतं ना की हा व्हिडिओ बनवणं गरजेचंच आहे. आजकाल ना आपली यंग जनरेशनची मुलं आहेत आणि त्यांचे वडील, त्यांच्यामध्ये ना बोलतात ना की हेच ते ना वडिलांना बोलताना ना जरासुद्धा विचार करत नाही. ते चिडून बोलतात, ते रागाने बोलतात. ठीक आहे, आय अंडरस्टँड की ते पण दमून आलेत, ते पण मेहनत करून आलेत आणि मग आपण मेहनत करून आल्यावर आपण थकतो, चिडतो. पण ह्याचा अर्थ हे नाही होत ना की तुम्ही तुमच्या वडिलांना उलटं बोलणार. तुम्हाला तुमचं स्वतःवर कंट्रोल पाहिजे तेवढं त्या गोष्टीचं. तुम्ही किती थकून आला तरी तुम्ही तुमच्या वडिलांना काहीच नाही बोलू शकत यार. तुम्ही कसं त्यांच्यासोबत चिडून बोलू शकता, मला हेच समजत नाही. मला असं वाटलं की हा प्रॉब्लेम ना प्रत्येक घरामध्ये आहे. तुम्ही त्यांना एका शब्दाने बोलू नका. हो, ते आहेत ना म्हणून तुमची इज्जत आहे, मान सन्मान आहे, रिस्पेक्ट आहे. तेच तुम्हाला जे 4 उन्हाळे पावसाळ्याचे अनुभव सांगणारे अजून कोण नाही आहे. ते तुम्हाला पुढे जाऊन बघणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःवर कंट्रोल करा यार. आपण यंग जनरेशनचे आहोत. आपल्याला चेंज होणं आपण होऊ शकतो, पण ते 48 वर्ष 47 वर्ष ते जुन्या पिढी रूढी परंपरा ह्यातून ते आलेले. तुम्ही त्यांना चेंज व्हायला कसं सांगू शकता? तुम्ही त्यांच्याकडनं एक्सपेक्ट कसं करू शकता त्यांनी शांत राहावं यार? तुम्ही स्वतःला चेंज करा, तुम्ही कंट्रोल करा स्वतःवर यार. ते आहेत ना म्हणूनच लोक तुम्हाला मान सन्मान रिस्पेक्ट देत होते. ते नसते ना तुम्हाला कोणी मान सन्मान रिस्पेक्ट दिला नसता. एवढं गोष्ट लक्षात ठेवा.